1965 रोजी तुपा या गावी झाला. त्यांची एकूण सेवा 34 वर्षे झालेली आहे. जन्मभूमी जरी नांदेड असली तरी कर्मभूमी मात्र लातूर आणि बीड हीच त्यांची कर्मभूमी ठरलेली आहे. विशेष सांगायचं, त्यांच्या सेवेची सुरुवात जी आहे 26 जून 1990 रोजी उदगीर या ठिकाणावरून त्यांच्या सेवेची सुरुवात झालेली आहे. म्हणून पहिल्या कुटुंबातील पहिले मान्यवर या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं विशेष अभिनंदन. कारण उदगीर, चाकूर, लातूर, अहमदपूर या ठिकाणाहून आलेल्या सर्व कर्मचारी बांधवांचं विशेष अभिनंदन. कारण एखादा कर्मचारी सेवेतून सेवानिवृत्त होत असताना जर त्यानं चांगलं काम केलेलं असेल तर त्याला शुभेच्छा. त्यांच्या सेवाकृतीच्या कार्यक्रमासाठी एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी प्रथम चितळे परिवार आणि तुपा ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि आजचे सत्कारवर पण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या सेवापूर्ती साहेबांची टोटल सेवा लातूर आणि निलंगा, अहमदपूर, लातूर या ठिकाणी कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक आणि पेशकार म्हणून त्यांनी काम केलं. विशेष उदगीरकरांचं विशेष प्रेम. ज्या ठिकाणी नोकरीची सुरुवात केली त्याच ठिकाणी पुन्हा साहेब नायब तहसीलदार म्हणून तुमच्याकडेच रुजू झाले आणि नायब तहसीलदार पदावर सुद्धा उदगीरचा पाटोदा, जिल्हा बीड या ठिकाणी तहसीलदार म्हणून काल 30 नोव्हेंबर 2023 रोजी साहेब सेवानिवृत्त झालेले आहे. तुम्हाला सुद्धा वाटत असेल की असे अधिकारी जे आहेत अजून 10-5 वर्षे आपल्या एरियाची सेवा करावी आणि सेवेमध्ये राहावे. जसं जन्मानंतर मृत्यू अटळ आहे त्याच पद्धतीनं माणसाच्या जन्मानंतर 58व्या वर्षी सेवानिवृत्ती ही प्रत्येकालाच आहे. पण अशी सेवानिवृत्ती मिळणं हा सुद्धा सौभाग्याचा दिवस आहे. कारण आज रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा माणूस एवढ्या सन्मानपूर्वक सेवानिवृत्त होतो हे विशेष बाब आहे. कारण चारी बाजूला काटेरी मुकुट असताना त्या पदावर काम करणं किती अवघड असते तहसील मधल्याच लोकांना हे माहिती आहे. सर्वसामान्य जनतेपासून धान्य दुकानदारापासून ते तुमच्या गौर खनिजापर्यंत, त्यानंतर जनगणनेपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत सर्व काम करत असताना एक काटेरी मुकुटावर बसणारे हे पद आहे. पण या पदावर अतिशय म्हणजे अतिशय स्वच्छ अशी प्रथमतः मी परशुरामजी सोमेवाड यांना विनंती करतो की चितळे परिवाराच्या वतीनं आपला जो सन्मान होता
DJ Asif SK. जन्मों के बंधन 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 पल में नहीं छूटे छूटे छूटे। ओ जुड़ के ये टूटे नहीं, बंध के ये छूटे नहीं बंधन। प्यार के धागे 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 तोड़े नहीं, टूटे टूटे टूटे। जन्मों के बंधन पल में नहीं छूटे छूटे छूटे। ऐसे तो कम है तकदीर वाले, हो जिनके ख्वाबों की ताबीर ऐसी। हो दिल जहाँ मिल जाए सहरा में खिल जाए गुलशन। प्यार के धागे 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 तोड़े नहीं, टूटे टूटे टूटे। जन्मों के बंधन पल में नहीं छूटे छूटे छूटे। प्यार है मंदिर, प्यार है पूजा, प्यार से प्यारा कोई न दूजा। प्यार है मीरा, प्यार है राधा, मर के भी प्यार का टूटे न वादा। ओ दुनिया में कभी कभी दिल को मिले खुश जीवन हार के। प्यार के धागे 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 तोड़े नहीं, टूटे टूटे टूटे। जन्मों के बंधन पल में नहीं छूटे
लिखे जो अपने लहू से, दुनिया वो दास्तां कैसे मिटा दे। सांसों में प्यार की शम्मा जले तो आंधी वक्त की कैसे बुझा दे। ओ दिल यहाँ झुके कहाँ चाहे बन दोनों जहाँ दुश्मन। प्यार के धागे 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 तोड़ नहीं टूटे टूटे टूटे। जन्मों के बंधन 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 पल में नहीं छूटे छूटे छूटे। ओ जुड़ के टूटे नहीं, बंध के छूटे नहीं बंधन। प्यार के धागे 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 तोड़ नहीं टूटे टूटे टूटे। जन्मों के बंधन पल में नहीं छूटे छूटे छूटे। प्यार के धागे 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 तोड़ नहीं टूटे टूटे टूटे। जन्मों के बंधन। ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार, अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे, महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना।
कहना। यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे। यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे। सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, दिल के द्वारे। ओ छेड़ो तराने मिलन के प्यारे प्यारे संग हमारे। बदले ना अपना ये आलम कभी, जीवन में बिछड़ेंगे ना हम कभी। हो बदले ना अपना ये आलम कभी, जीवन में बिछड़ेंगे ना हम कभी। यूं भी जाओगे आखिर कहाँ हो के हमारे। यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे। सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, दिल के द्वारे। आगे भी होगा जो उसका करम, ये दिन तो मनाएंगे हर साल हम। अपने आंगन नाचे गाएंगे चंदा सितारे। यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, दिल के द्वारे। सपनों की शहनाई बीते दिनों को पुकारे, दिल के द्वारे। बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुका सारख्या ठिकाणी बालाजी चितळे साहेबांनी नोकरी केलेली आहे। तिथल्या सर्वसामान्य माणूस हा शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे, रोजगाराच्या प्रवाहात आला पाहिजे। सर्वसामान्य माणूस 400 ते 500 किलोमीटर प्रवास करून मी बालाजी चितळे साहेबांच्या प्रेमाखातीर आलेलो आहे। हे प्रेम पाटोदेकरांना चितळे साहेबांनी दिलेलं आहे। रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून असून पाटोदा तालुक्यातला शेतकरी हा लघुपती झाला पाहिजे। रोजगार हमी योजना ही पाटोदा तालुका आणि येत्या 7 ते 8 महिन्यामध्ये रोजगार हमी योजना बालाजी चितळे साहेबांनी सर्वसामान्यापर्यंत रुजवून शेतकऱ्यांना शेततळे असतील, पशुसंगोपन असतील अशा अनेक योजना चितळे साहेबांनी पाटोदा तालुक्यामध्ये राबवलेल्या आहेत। मित्रांनो, चितळे साहेबांचं करणारा प्रवास इथे API साहेब आहेत, महसूल खात्याची काय परिस्थिती आहे सर्वांनाच माहिती आहे। पण निष्कलंकपणे एकही डाग नसलेला आणि एकही आलेमध्ये सर्व्हिस करतो माणूस, तेव्हा चोही बाजूने
टांगती तलवार असते. अशा या टांगती तलवारीत देखील खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चितळे साहेबांनी नोकरी केलेली आहे. आणि मित्रांनो, रिटायर होताना येत्या 5 ते 6 महिन्यामध्ये पाटोदा तालुक्यात मराठवाड्यामध्ये चितळे साहेबांनी संजय गांधी निराधार योजना असेल अशा अनेक योजनेमधून ज्या निराधार महिला असतील यांना चितळे साहेबांनी केलेला आहे. कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा काही चितळे साहेबांचं आजपर्यंत केलेला नाही. त्यामुळे चितळे साहेब आपल्या निवृत्तीच्या याच्यासोबत हा जनसागर उलटलेला आहे. त्याच एक प्रतीक आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो, आपलं उर्वरित आयुष्य सुखात समृद्धीत आणि भरभराटीत जावं. आपल्याला गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, हनुमंताची ताकद, कर्णाची दानशूरता, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा व राजा शिवछत्रपतींचं जाणतेपण आणि द्रष्टेपण लाभो ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. थँक्यू. आज या ठिकाणी बालाजी चितळे साहेबांच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन आपण गावांनी 34 वर्षे उदगीर, लातूर, लुटर वगैरे अंबाजोगाई, पाटोदा, शेवटी त्या ठिकाणी भाऊ, 2 बहिणी आणि ह्या 5 भावानं आणि 2 बहिणी एकत्र कारण काम केलं तर काय केलं, नाही केलं तर काय केलं अशा परिस्थिती आहे. कारण ज्या ठिकाणी आपण ड्युटीवर बसतो त्या ठिकाणी आपल्याला रात्री 11 वाजता ड्युटीवर मतदान करून यायला. कारण ज्यावेळेस इलेक्शन लागतो त्यावेळेस आपल्याला कधी पाण्यात कसा मासा जावे त्याच्या वंशात तवा गळते. कारण साहेब मी स्वतः इलेक्शनच्या वेळेस रात्री 3-3 वाजेपर्यंत ड्युटी केलेली आहे. कारण पण त्यावेळेस भाऊजीला काय असते ते आम्हाला माहित असते. कारण भाऊजी खरोखरच तुम्ही आज कष्ट केले, त्या कष्टाचं आज कांताबाई खरोखर त्याचा आज हे फळ मिळालेलं आहे. बालभाऊजीला 11 वाजता आले असतील, 2 वाजता आले असतील, 3 वाजता आले असतील. खरोखरच ते आज म्हणजे आमचं हे वयाच्या 58 वर्ष सेवानिवृत्त झाले आणि या सेवानिवृत्त माझ्या लाख शुभेच्छा सहकुटुंब सहपरिवाराला. आणि बालभाऊजीला पुढील साहेबाला मी विनंती करतो, साहेब ते काय आले नाही पण साहेबाला पुन्हा दिवस माननात तत्व साहेबाला जर घेतलं तर माझी फार एक आग्रहाची विनंती आहे. तर असं बोलून मी 4 शब्द माझे आमचे तहसीलदार चितळे साहेब आपलं मनोगत व्यक्त करेल. आज मी कोणाचंही नाव घेणार नाही. माझ्यावर सर्व माझे लातूर, बीड, नांदेड गावातील सर्व मी जे मला प्रेमाचा माझ्या कुटुंबातील सर्व नातेवाईक यांनी देखील मला नोकरी करण्यामध्ये सहभागाचा माझी म्हणजे शासकीय सेवेमध्ये करतेवेळी किंवा कोणत्याही ठिकाणी नोकरी करतेवेळी सगळ्यात मोठा हात असतो म्हणजे पत्नीचा. जर आपली पत्नी जर आपल्यासोबत असली ती माझी अर्धांगिनी, तिनं देखील मला माझ्या सेवेमध्ये खूप अहोरात्र प्रयत्न केलेला आहे. मी दुसरं काही उदाहरण देत नाही, एकच उदाहरण देतो. ज्यावेळी कोरोनाची लागण झाली, कोरोनाच्या लागणमध्ये माझ्या कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सांगितलं डॉक्टरने, परंतु ती मी म्हणली जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत दवाखाना सोडणार नाही. तिचे 15 दिवस मी दवाखान्यामधील पूर्ण बिल सारलं. तिला सांगितलं जा, परंतु तिनं जाण्यास तयार नव्हती. तिचे देखील मी माझ्या सेवेमध्ये मनपूर्वक तिचे धन्यवाद मानतो. तिनं माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलेली आहे. तसेच माझे कुटुंब, माझे सासरे, माझे मित्रमंडळ, कुटुंबातील सर्व व्यक्ती, जावाई, मुली यांनी देखील मला नोकरीच्या याच्यात हातभार लावला. मी देखील लातूर,
बीड मध्ये नोकरी करतेवेळी निस्वार्थ काम काम केलेलं आहे आणि तिथल्या लोकांनी देखील मला भरभरून प्रेम दिलेलं आहे. माझे मित्र वकील साहेबांनी सांगितले त्यांच्या गावामध्ये मी कुठलेही हे केलेलं नाही, परंतु त्यांनी औरंगाबादून इकडे आले, त्यांचे धन्यवाद मानतो. त्यांना माहित आहे की मी पाटोदा तालुक्यात नोकरी कशी केलेली आहे. पाटोदा तालुका हा बीड आष्टी मतदारसंघ आहे, तो खूप सेन्सिटिव्ह आहे. त्या ठिकाणी मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. मला देखील त्या ठिकाणी पाटोदावासियांनी खूप प्रेम दिलेलं आहे. मला 6 महिन्यात त्यांनी त्या पाटोदावासियांचे, वकील साहेबांचे, डॉक्टर साहेबांचे, त्यांचे देखील मी आभार मानतो. जर एक जणाचं नाव घेतलं तर ते बरोबर वाटणार नाही, म्हणून मी सर्व माझे नातेवाईक, मित्रमंडळी, पाहुणे मंडळी आणि बाहेरून आलेल्या सर्व चाकूर, उदगीर, अहमदपूर इथून आलेल्या सर्व मित्रमंडळीचे मी धन्यवाद मानतो. माझा सत्कार केला, आपण मला शुभेच्छा पुढील जीवनाकरता दिलेल्या आहे, त्याबद्दल मी माझ्या चितळे परिवार तसेच गावकरी तर्फे सर्वांचे धन्यवाद मानतो. सर्वांना विनंती आहे की आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नये. सर्वांचे परत एकदा मनपूर्वक धन्यवाद.